हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सर्वजण? आज खूप दिवसांनी आपल्या चॅनलवर मी येते आहे. माझ्या काही अपरिहार्य कारणामुळं मला चॅनलवर काहीच करता आलं नाही, येता आलं नाही. पण आता इथून पुढं सगळे स्वाध्याय वगैरे सुरू होतील नियमितप्रमाणे. तर आपली युनिट टेस्ट फर्स्ट झाली, 6माही परीक्षा झाली आणि आता आपण युनिट टेस्ट सेकंड तयारी करतोय. तर 5वीचा सेमी माध्यमातला सेमी इंग्लिशचा मी हा मॅथ्सचा पेपर इथं घेते आहे. हा 8व्या चॅप्टरपासून चॅप्टर नंबर 8 ते 12पर्यंत हा क्वेश्चन पेपर असेल. मी स्वतः हा पेपर काढलेला आहे. परीक्षेला येतील असे मला जे वाटतात ते क्वेश्चन मी इथं टाकलेले आहेत. प्रश्न कशा पद्धतीचे असतील ते मी इथं सांगते. लक्ष द्या मुलांनो. ह्या पेपरचं रिव्हिजन करा. पुन्हा ह्या पेपरचे क्वेश्चन्स वहीत लिहून घ्या. त्याची उत्तरं काढा. उत्तरं तुमचं तुम्ही करा. मी तोंडी सांगतेच आहे उत्तरं, तरी पण तुम्ही वहीत लिहून घ्या. म्हणजे एकदा हाताखालून गेलं की लक्षात राहील परीक्षेपर्यंत. चला तर सुरू करूया. 20 मार्काची ही एक्झाम असणार आहे आपली. क्वेश्चन पेपर मॅथ्ससाठी आहे. क्वेश्चन फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स. पहिला क्वेश्चन आहे हा 5 मार्क्ससाठी असणार. फिल इन द ब्लँक्स. त्यातला ए सांगते मी. क्वेश्चन नंबर फर्स्ट, एनी नंबर विथ 5 or 0 इन द युनिट प्लेस इज अ मल्टिपल ऑफ. कोणत्याही नंबरच्या शेवटी युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तर ती संख्या कशाची विभाजक आहे असं आपण ओळखतो? तर 5, मल्टिपल ऑफ 5. ह्याचा आन्सर येणार 5. नंबर्स विच हॅव ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर आर कॉल्ड को प्राईम नंबर्स. हे 2 गाळलेल्या जागा दिलेत. तुम्ही उत्तरं लिहिताना पूर्ण वाक्य लिहायचं आहे. को प्राईम नंबर्स. थर्ड क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज अ नंबर. डॅश डॅश इज अ नंबर विच इज निदर प्राईम नॉर कंपोजिट. ते चुकून नॉट झालं आहे, प्रिंटिंग मिस्टेक झाली. डॅश डॅश इज अ नंबर विच इज निदर प्राईम नॉर कंपोजिट. तर नंबर 1 इज निदर प्राईम नॉर कंपोजिट. 17.65 रुपीज इज इक्वल टू 17 रुपीज 65 पैसे हे अपेक्षित आहे. तिथं लिहिताना 70 रुपीज 65 पैसे. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. असा झाला क्वेश्चन फर्स्ट ए. आता आपण क्वेश्चन फर्स्टमधला बी बघूया. मॅच द फॉलोइंग. 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. एका बाजूला 12 आवर्स क्लॉक दिले, दुसऱ्या बाजूला 24 आवर्स क्लॉक आहे. तर 9:30 AM म्हणजे सकाळी 9:30. सकाळी 9:30 म्हणजे 9:30 ह्याचं मॅचेस 9:10 चुकून झालेलं आहे. 9:30 घ्या, इथं 9:30 असं तू कन्सिडर करा, लिहा. ह्याची मॅच ह्याच्याबरोबर लागणार. 2:30 PM. 2:30 PM म्हटलं की दुपारी 12 नंतरचा 2. मग 12 नंतर 1, 2 म्हणजे 12, 13 आणि 14. 14 वाजून 10 मिनटं म्हणून ह्याची पेअर ह्याला होणार. आणि 11:10 रात्रीचे 11:10. दुपारी 12 वाजल्यापासून रात्रीचे 10. इथं PM लिहायचं राहिले. 11:10 रात्रीचे म्हणजे हे 23 वाजून 10 मिनटं. अशा पद्धतीनं ह्या पेअर्स करायच्या. क्वेश्चन नंबर फर्स्टमधला सी, कंप्लीट द फॉर्म्युला. हा प्रश्न आहे 2 मार्काला. प्रत्येक फॉर्म्युला हा अर्ध्या मार्क्ससाठी असणार आहे. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. ह्याचं उत्तर लिहिताना कसं लिहायचं? 4 इंटू साईड. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ. 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ. पेरिमीटर हे दोन्ही झालं. लक्षात ठेवा, 4 इंटू साईड आणि पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ. आता आपण एरियाची 2 बघूया. अर्ध्या मार्काला ही आहेत म्हणजे 1 मार्काचं आपलं हे झालं.
एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर. साईड दिलेली असती, एका साईड त्याचा स्क्वेअर घ्यायचा, साईड स्क्वेअर झालं. किंवा साईड इंटू साईड म्हणा किंवा साईड स्क्वेअर म्हणा, दोन्हीही चालेल. आणि एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल इंटू बी. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. डायरेक्ट लेंथ इंटू ब्रेथ. हे झाली चारही फॉर्म्युले. लक्षात आले का? आता क्वेश्चन 2 बघतोय आपण, सॉल्व. 3 मार्क्ससाठी हे असणार आहे. सबस्ट्रॅक्शन तुम्हाला जमतं आहे सगळ्यांना. मोठी संख्या वरती घ्यायची, छोटी संख्या. पण इथं सबस्ट्रॅक्शन करताना पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे, एवढं लक्षात घेऊन तुम्ही करा. तुम्हाला जमतं आहे, मी ते काय सांगणार नाही. 206 किंवा 206.35 मायनस 168.22. दुसरं आहे 35.74 प्लस 816.6. आता हे लिहिताना तुम्ही पॉईंट खाली पॉईंट लिहायचं, मी सांगितले. 35.74 आणि 816.6 असं आहे. तर ते पॉईंट खाली पॉईंट आणि हे असं लिहायचं. जिथं काय नसेल तिथं 0 घाला, तुम्हाला लक्षात यावं म्हणून. आणि मग ते ॲडिशन करा. 10.46 प्लस 35.92. हे झालं क्वेश्चन 2 मधला फर्स्ट ए. आता बी, राईट इन डेसिमल फॉर्म्स. आता हा मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, तो कसा लिहायचा आहे? 3/10 आहे. हा डेसिमल फॉर्ममध्ये लिहिताना आपण कसं लिहितो? 10 गुणिले 5, 10 5 50, 50 अधिक 3 53. 53/10 असं आपण त्याचं हे करतो. आणि 10 एकावर एकच 0 आहे म्हणून 5.3. याचा आन्सर येतं आहे 5.3. अशा पद्धतीनं हे सोडवायचं आहे. तसंच सेकंडवाला आहे 8/10. त्यातला सेकंड आहे 8/10 इज इक्वल टू, आता 10वर एकावर एकच 0 आहे म्हणून 0.8. एवढंच ह्याचं हे डेसिमल फॉर्म असणार. देन क्वेश्चन नंबर 3, लास्ट क्वेश्चन आहे हा. कन्वर्ट द फॉलोइंग फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन अँड ॲड देम. डेसिमल फ्रॅक्शनमध्ये त्याचं कन्वर्जन करायचं आणि मग आपण ॲडिशन करायचं. 4 3/4 रुपीज एकदा एक अँड 7 1/4 रुपीज. ह्या दोघांचं अगोदर लिहून घ्यायचं आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 1/2 मीटर, 3 3/4 मीटर्स. आणि तिसरं आहे 1 1/2 मीटर अँड 2 1/2 मीटर्स. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन 3 आहे. 3 मार्कला, प्रत्येकाला 1 मार्क असेल. ते पण व्यवस्थित करून घेऊन करा. क्वेश्चन 4, वृंदा वॉज 1.8 मीटर टॉल. वृंदा एवढी 1.48 मीटर टॉल. आफ्टर अ इयर, 1 वर्षानंतर, हर हाईट बिकेम 1.53 मीटर. हाऊ मेनी सेंटीमीटर्स डीड हर हाईट इन्क्रीज इन अ इयर. एका वर्षामध्ये तिची हाईट किती वाढली? आता यामध्ये आपण काय करावं लागेल? 153 आणि 148. हे 153 मायनस 1.53 मायनस 1.48 करा. आणि ह्या दोघांचं जे सबस्ट्रॅक्शन येतं आहे ते म्हणजे ह्याचा आन्सर. आणि लास्टला लिहायचं देअरफॉर हर हाईट इंक्रीज्ड काय जे आलेलं आहे ते आन्सर इन अ इयर. एवढं लिहायचं. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन सोडवायचा आहे. परीक्षेसाठी सर्वांना बेस्ट लक. व्हिडिओ आवडला असेल, हे क्वेश्चन्स जर